नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 6 ते 9. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहात्तस्य परित्यागस्त्यामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन. संगं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. शब्दार्थ. म्हणून हे पार्था, ही ज्ञान, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे हे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. भावार्थ. नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध असे कर्माचे 4 प्रकार आहेत. संध्यावंदन, पूजा, पितृतर्पण तसेच स्वर्ग, यश, पुत्र यांची प्राप्ती, संकटहरण, रोग निवारण इत्यादी कर्मे नित्य आहेत. नित्य कर्म केलेच पाहिजे, न केल्यास पाप लागते. ग्रहणातली उपवास, स्नान किंवा श्राद्ध इत्यादी नैमित्तिक कर्मे होत. ग्रहण, श्राद्ध तिथी इत्यादी निमित्ते उपस्थित झाली म्हणजे नैमित्तिक कर्मे करावयाची असतात. विशिष्ट फलाची कामना मनात धरून जी कर्मे केली जातात ती काम्य कर्मे होत. सुरापान, परस्त्री गमन इत्यादी निषिद्ध कर्मे केल्यास पाप लागते, म्हणून निषिद्ध कर्मे करू नयेत. आई घरी यायला कधीतरी उशीर होतो. स्वयंपाक कोणी करायचा? एक जण विचार करतो की कंटाळा आलाय, टीव्हीवर कार्यक्रम आहे तो बघू. एकाला वाटत असतं काहीतरी करायला हवं. आई येणार कधी, स्वयंपाक करणार कधी, पण काय करू, मला नीट येत नाही. एक जण खिचडी करायला घेतो. एकीकडे कोशिंबीर करतो, पापड भाजतो, ताटं वाट्या गोळा करतो, घर आवरतो. तोपर्यंत आई येते, सर्वांना वाढते. तिला करणाऱ्याचे खूप कौतुक वाटते. काम करायचे की नाही ते माणूस स्वभावानुसार ठरवतो. आळशी आणि बेजबाबदार माणूस आराम हवा या भावनेने कर्म करायला तयार होत नाही. त्या त्यागाला तामस त्याग म्हटले आहे. स्वतःची जबाबदारी टाळून केलेला त्याग समर्थनीय नाही. हे काम मला जमणार नाही, झेपणार नाही या भावनेने कच खाऊन माघार घेतली तर त्या त्यागाला राजस त्याग म्हटले आहे. काम करायची तयारी असते पण आत्मविश्वास नसतो. नंतर माणसाला वाटते की मी केले असते तर बरे झाले असते. सात्विक त्याग म्हणजे कर्मफळाचा त्याग. माणूस कर्तव्य म्हणून काम करतो, त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा करत नाही. आपण उपहारगृहात जातो, खातो, पितो. तेथील सेवक विचारतो की अजून काही हवे आहे का? अजून काही नको, बिल सुद्धा नको म्हटलं तर तो ते ऐकणार नाही. पैसे नसतील तर भांडी घासायला लावेल. तसे एकदा जन्म घेतला म्हणजे हातपाय हलवायला हवेत, कामं करायला हवीत. कर्माचा त्याग करता येत नाही. तसे केल्यास दुःख, निराशा, अपमान वाट्याला येतात. कर्म केलेच पाहिजे. आळस, कमकुवतपणा, अस्थायी शंका, वाईट सवयींचा त्याग करावा. श्लोक 10 ते 12. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते अनिष्टमिष्टं मिश्रैचत् त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. शब्दार्थ. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच खरा त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यास कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यास कर्माचे फळ कधीही मिळत नाही. भावार्थ. काम न करता पैसे घेऊ नये, काम नको आणि मोबदलाही नको असे म्हणू नये, काम करून फळ नको असेही म्हणू नये. मिळेल ते काम आवडीने करावे आणि मिळेल तो मोबदला समाधानाने घ्यावा. अन्यथा उपभोग घेण्यासाठी पुन्हा जन्म मिळणे क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे परीक्षा असेल तर अभ्यास तयार असू दे किंवा नसू दे तो करायला हवा, त्याप्रमाणे काम मला येत नाही, जमत नाही, आवडत नाही, गरज नाही अशी कारणे न देता प्रत्येकाने काम करायला हवं. काही ठिकाणी अनुभवाचे प्रमाणपत्र लागते. अनुभव न घेता जर प्रमाणपत्र दिले तर त्याचा उपयोग नाही, कारण अपेक्षित कौशल्य येत नाही, आवड आणि कामाप्रती निष्ठाही निर्माण होत नाही. एक मुलगा काही काम करेना. त्याच्या आईने सांगितले की उद्या जर पैसे कमवून आणलेस तर घरात ये. काम करत नाहीस तोपर्यंत मी बोलणार नाही, जेवायला वाटणार नाही. 2-3 दिवस इथे तिथे फिरून काढले. आईची आठवण स्वस्थ बसू देईना. मग ज्याच्याकडे राहत होता त्याने विचारले, घरी का जात नाही? त्याने सांगितले. आई म्हणाली, पैसे आण तर बोलीन. त्या माणसाने त्याला पैसे दिले. मुलगा आनंदात घरी आला. आईकडे पैसे दिले. आईने पैसे चुलीत टाकले. मुलाला जेवायला वाटलं. 2 दिवस हा कोणाकडून मागून पैसे आणून आईला देत असे. आई ते पैसे चुलीत टाकायची. 3ऱ्या दिवशी त्याला एका घरी नारळ पाडत होते, ते रचून ठेवायचे काम मिळाले. दिवसभर काम केले, त्याचे पैसे मिळाले. घरी आल्यावर त्याने पैसे आईला दिले. तिने ते चुलीत टाकले. आता तो चिडला. आईला म्हणाला, रोज मी दिलेले पैसे तू खुशाल चुलीत टाकतेस, पैसे कष्टाने मिळवावे लागतात. आई म्हणाली, ह्याचा अर्थ आज तू मेहनत करून पैसे मिळवलेस, कष्ट केले तरच पैशाची किंमत कळते. मुलगा खजील झाला. त्याने आत्तापर्यंत दिलेले सारे पैसे आईने त्याला दिले आणि म्हणाली, हे पैसे ज्याचे त्याला देऊन ये आणि आजचे पैसे देवासमोर ठेव. मुलाला कामाची, कष्टाची, पैशाची किंमत कळली. एक आईच असा धडा शिकवू शकते. फळाचा त्याग म्हणजे फुकट काम करावे असे नाही, तर अपेक्षा न ठेवता काम करावे. ज्येष्ठ नागरिकांना खूप गोष्टीत सहाय्य लागते. त्यांना खूप जण मदत करतात, पण त्या बदल्यात ज्येष्ठांनी काही देऊ केले तर नाकारतात. काही अपेक्षा न करता काम करतात, हे चांगलेच आहे, पण फुकट काम करून घेणे अनेकांना प्रशस्त वाटत नाही. आपण अगदी निरुपयोगी आहोत अशी त्यांची भावना होते. ते पैसे किंवा खाऊ आनंदाने देतात, त्याचा अव्हेर करू नये. मग ते काम करायला संकोच करतात. मदत अशी करावी की घेणाऱ्याला त्याचे ओझे वाटू नये आणि त्याचा स्वाभिमान जपला जावा. नाहीतर पुण्याचे काम करताना पापाचे भागीदार होऊ. कौतुकाचा स्वीकार न करणे हाही सात्विक अहंकारच आहे. तो जास्त धोकादायक आहे, कारण तो कळून येत नाही. आहेरही समोरच्याला झेपणार नाही इतका जास्त किंवा आपल्या इतमामाला न शोभेल असा हिणकस देऊ नये. आपल्याला काय मिळेल याचा विचार करून कोणतीही गोष्ट करू नये. संचित जमा होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत, पण त्याचाही अतिरेक करू नये. समोर आलेले काम निष्काम भावनेने करावे. कोणी नमस्कार करायला आले तर तोंड भरून आशीर्वाद द्यावा. नमस्कार नको का म्हणावे? आपले पुण्य कमी होईल म्हणून, की मी स्वतःला मोठा समजत नाही हे दाखवायला? स्वतःहून नमस्कार मागू नये किंवा कोणी नमस्कार केला नाही तर रागवू नये, पण कोणी स्वतःहून करायला आले तर नाकारू नये. नमस्कार शरीराला नसून आपल्यातल्या चैतन्याला आहे,
हे लक्षात घेतले तर अभिमान होणार नाही. पूर्णतः फलत्याग म्हणजे अपेक्षा विरहित जगणे भल्या भल्यांनाही जमत नाही. प्रयत्न करायचा, अट्टाहास नाही. नोकरी करत असू तर पगार घ्यायला हवा. पगार वाढ, बढती नाकारून चालणार नाही. बढती मिळावी म्हणून प्रयत्न करणार आणि नाही मिळाली तर वाईट वाटणे साहजिकच स्वाभाविक आहे. पण आपल्याला ती हवी असताना अन्य कोणाला मिळाली तर नाराज होऊन अडवणुकीचे धोरण सुरू करू नये. स्पर्धेत भाग घेतला तर जिंकावं म्हणून मेहनत घ्यायचीच, पण फक्त जिंकलो नाही तर दुसऱ्याने जास्त मेहनत घेतली असं म्हणता यायला हवं. पुढच्या वेळी अजून प्रयत्न करायचे, हेही निरपेक्ष कर्म आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता येणं यासारखा मनाचा मोठेपणा नाही. असा माणूस आयुष्यात मनाने कधीही हरत नाही. अपयश पचवण्याची ताकद हवी. आपल्या हातातोंडाशी आलेला घास गेला तरी निराश होऊ नये. परत उठून उभे राहावे. टक्कर देणे महत्त्वाचे असते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.